नमस्कार, मी नरसिंग भुरे. आपण पाहत आहात आरोग्यदूत न्यूज. पाचोरा भडगावमध्ये एक मुद्द्यावर विविध राजकीय पक्ष एकत्र आले असून शासकीय कार्यक्रमामध्ये सर्व पक्षांना समान वागणूक मिळावी अशी मागणी त्यांनी उपविभागीय प्रशासनाकडे केली आहे. पाचोरा भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शासकीय लाभार्थी कार्यक्रमामध्ये सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जातं, मात्र इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना डावललं जात असल्याचा आरोप सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर मध्येही इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शासकीय कार्यक्रम हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून ते सर्वसामान्य नागरिक आणि लाभार्थ्यासाठी असतात. त्यामुळे शासनाची निधी खर्च करून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांना समान वागणूक मिळावी आणि लोकप्रतिनिधीसह विविध राजकीय पक्षांनाही योग्य सहभागाची संधी मिळावी अशी भूमिका या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. भविष्यात पाचोरा भडगावमध्ये होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात यावी आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समान पद्धतीने निमंत्रित करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एकमेकाच्या विरोधात राजकीय मैदानात लढणारे पक्ष एका प्रशासकीय मुद्द्यावर एकत्र आल्यामुळे पाचोरा भडगावच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा होत आहे. चला तर बघूया काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमोशी काय म्हणाले, तसेच भाजपचे शहर अध्यक्ष दीपक माने काय म्हणाले, आपण ऐकूया. पाचोरा तालुक्यामध्ये, पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जे शासनाचे लाभाचे जे कार्यक्रम होतात, की जनतेला लाभ दिला जातो, तो शासनाचा कार्यक्रम असतो. शासकीय कार्यक्रम हा प्रशासनामार्फत राबवला जातो. पण शासन हे सर्वांचं असतं आणि यासाठी सर्वपक्षीय जे असतं व त्यामुळे या ठिकाणी आम्ही जेव्हा SR असतं, जेव्हा आम्हाला मतदानाचं बूथ असतात, त्यावेळेला पोलिंग बूथ असतात, त्यावेळेला सर्वपक्षीय तुम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलं जातं. आत्ताच नुकतंच एक छत्रपती शिवाजी महाराज जे समाधान शिबिर झालं, महसूल समाधान शिबिर, याच्यामध्ये भाजपपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना या सर्व पक्ष, शिवसेना या पक्षांना कोणत्याही पक्षाला बोलवलं नाही. एक विशिष्ट या ठिकाणचे जे आमदार, सत्ताधारी आमदार जे आहेत शिंदे गटाचे, किशोरप्पा पाटील यांचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी असतात, पदाधिकारी, आणि ते स्वतः असतात. बाकी इतर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, भाजपाचा का असेना, तो सत्तामध्ये असून देखील त्यांना कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही. त्यामुळे ही तीव्र नाराजी होती आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचे जे प्रमुख होते त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आज त्यांना सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या कार्यक्रमांना हा जनतेचा कार्यक्रम असतो, तो त्या जनतेपर्यंत पोहोचायचा असतो. म्हणून तुम्ही बोलवलं नाही, त्यामुळे आम्ही पब्लिकपर्यंत, आमची जी कार्यकर्ती मंडळी आहेत ग्रामीण लेवलपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. तुमचा जो शासनाचा जो लाखो रुपये खर्च करून जो उद्देश होता, त्या उद्देशाला मुठमाती मिळालेली आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी, सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की यापुढे असं आपल्याकडून घडू नये, ही काळजी घ्यावी आणि ज्या व्यक्तीने हे केलं असेल, कदाचित तुम्ही निमंत्रण दिलं नसेल, त्या लोकांना कारवाई करावी म्हणून आम्ही आज निवेदन दिलं. मात्र या ठिकाणी एक बाब महत्वाची आहे. हे सर्व आरोप संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केलेले आहेत. या आरोपाबाबत विभागीय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. शासकीय कार्यक्रमामध्ये सर्वांना समान वागणूक मिळावी ही मागणी घेऊन भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना एकत्र आल्याचं चित्र सध्या पाचोरा भडगावमध्ये पाहायला मिळत आहे. पाचोरा इथून आरोग्यदूत न्यूज, मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.